या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हा तालुक्यातील दत्त दालमिया शुगर्स आसुर्ले पोर्ले साखर कारखान्याने चालू वर्षी ऊस दर जाहीर न करताच कारखाना सुरू केलाय. चालू हंगामातील FRP नुसार 3,642 रुपये आणि गेल्या हंगामातील RSF नुसार नफा ऊस उत्पादकांना देऊनच कारखाना सुरू करण्याबाबतचे निवेदन जय शिवराय किसान संघटना आणि शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पन्हा तालुक्यातील दत्त दालमिया शुगर्स आसुर्ले पोर्ले साखर कारखान्याने चालू हंगामातील गळीत हंगाम सुरू केला असून या कारखान्याची FRP नुसार 3,642 रुपये दर होत असताना कारखान्याने 3,525 रुपये दर जाहीर करून कायदा मोडला आहे. गेल्या वर्षभरात साखर आणि उपपदार्थांना चांगला दर मिळालेला आहे. वर्षभरातील साखरेची सरासरी 3,900 रुपये तसेच इतर उपपदार्थांना चांगला भाव मिळाला असल्याने संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे FRP अधिक 200 रुपये कारखान्याला देणे सहज शक्य आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मागणीवरून चालू हंगामातील दर जाहीर करूनच तसेच मागील हंगामातील RSF नुसार मिळाले. नफा ऊस उत्पादकांना देऊनच साखर कारखाना सुरू ठेवावा. आपल्या कारखान्याने सर्व कायदे पायदळी तोडवून बेकायदेशीररित्या सुरू केलेला साखर कारखाना तात्काळ बंद करावा. अन्य मागण्यांबाबतचे जय शिवराय किसान संघटना आणि शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने दत्त दालमिया शुगर्स कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसात दरासंदर्भात तोडगा न निघाल्यास ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने दिलाय. यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शरद जोशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, गब्बर पाटील, नाना इंगळे, युवराज अडनायक, हिंदूराव पाटील यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन दत्त दालमिया शुगर्स साखर कारखाना प्रशासनाने स्वीकारल्यानंतर शासन नियमानुसार चालू वर्षीच्या गळीत हंगामात FRP प्रमाणे जो दर होईल तो दर देण्यास आम्ही बांधील आहोत. तसेच मागील वर्षीच्या RSF नुसार नफा ऊस उत्पादकांना देऊ असं आश्वासन कारखान्याचे जनरल मॅनेजर श्रीधर गोसावी यांनी दिले. यावेळी कारखान्याचे HR प्रमुख सुहास गुडाळे, शिवप्रसाद देसाई आदी उपस्थित होते. TV नेक्स्ट मराठीसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल.